या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कमलेश जगताप आणि बाकी सेम टीम आहे. गोलंदाजी मार्कवरती संघाचा संगनायक आहे गौरव. स्ट्राईकला आपण पाहतोय अमोल. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. विशालेच्या बॅटमधून आपण पाहतोय 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये जी सुरुवात केली जाते, संयमाने सुरुवात केली आहे. संघाचा संगनायक, मागच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो, मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याने पटकावला आणि तोच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय ज्याने दुसरा मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला तो अनिकेत ताकवणे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दोघांनाही मॅन ऑफ द मॅचचा किताब पहिल्या मॅच मध्ये मिळालेला आहे. इथे देखील बॅटची एज, परंतु इथे कुठल्याही प्रकारचा धोका इथे फलंदाजाला होत नाही. एक टप्पाखेच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. गौरवची गोलंदाजी अगदी अप्रतिम आहे. मागच्या मॅच मध्ये देखील फक्त 4 धावा खर्च करत असताना या पहिला बॅटर त्याने बाद केला होता. इथे देखील चांगली सुरुवात आहे. अनिकेतच्या विरोधात चांगली सुरुवात इथे केली जाते. पुढचा चेंडू गौरव यांचा सामना करेल तो अनिकेत. इथे मात्र अनिकेतचा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मागच्या मॅचचा हिरो आता ठरलाय सबशेल झिरो. अनिकेत ताकवणे 0चा चष्मा परिधान करून बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला बॅटर यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर संघाचा तंबूच्या आश्रयाला 1 या धावसंख्येवर. अनिकेत ताकवणे त्या ठिकाणी बाद होतोय. मोठा मासा इथे गळाला लागतोय. काय गोलंदाजी इथे केली आहे गौरवने. गौरवशाली कामगिरी इथे केली आहे. गौरव पुराणिक संघाचा संगनायक आहे आणि अप्रतिम म्हणजे जबाबदारी जी घेतली आहे स्वतःवरती ती आतापर्यंत योग्य रीतीने इथे पार पाडले. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विशाल धारक पहिला चेंडू खोदून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. विशालने देखील आपलं खातं एका धावेने उघडलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा होत आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा. काय गोलंदाजी केली आहे गौरव याने. गौरवशाली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा चेंडू बॅट वरतून ब्रश आणि शॉट थर्ड मॅन मध्ये. इथे क्षेत्ररक्षक तो चेंडू अडवेल, फील्ड करेल. तोपर्यंत आलेली सिंगल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 धावा. शेवटचा चेंडू या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील अप्रतिम गोलंदाजी इथे साकारतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. या मॅच मध्ये देखील गौरवने पहिल्या मॅच सारखीच कामगिरी केली आहे. 4 धावा खर्च केल्यात आणि एक बॅटर बाद केलाय. प्रमुख बॅटर बाद केलाय यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाचा. चला पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. श्रेयांक 11 आणि पुणे ग्रामीण दोन्ही संघांच्या संघनायकांना हा पहिला पुकार आहे. आपली प्लेइंग 11 देण्यासाठी कर्णधार आणि त्याचबरोबर टॉस करण्यासाठी देखील आपण उपस्थित राहायचंय. प्लेइंग 11 नाहीये, प्लेइंग 20 प्लेयर आहेत. 20 जणांचा स्क्वॉड तुम्हाला पहिल्या याच स्पर्धेमध्ये तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि तो स्क्वॉड संपूर्ण वर्षभरासाठी तुमचा तिथे ग्राह्य धरला जाईल. त्याच्यामध्ये नो चेंज. एकदा 20 खेळाडू दिले ते दिले. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज सज्ज होत आहेत. अनिल यादव गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनिल यादव यांना. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पहिल्या चेंडूवरती अनिल यादव यांना मिळतं यश. विशाल होतोय बाद.
बाद 2 तंबूच्या आश्रयाला. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. काय गोलंदाजीला इथे सुरुवात केली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील विशाल काहीसा अयशस्वी ठरला आणि या मॅच मध्ये देखील काहीसा संघ अडचणीत आहे आणि तेव्हा देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद होतोय. विशाल धारक विशाल आपण पाहतोय बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. संघाचे संघनायक जितेन शेळके. पहिल्या चेंडूवरती इथे यश मिळतंय. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चेंडू चॉप केलाय. वा चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहिलं तर आवाक्याच्या बाहेर चेंडू होता परंतु पायाचा चांगला वापर चांगला फुटवर्क क्षेत्ररक्षणामध्ये. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवला जातोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. 6 रन्स ऑन अबॉर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर हा संघ कुठेतरी अडचणीत आहे परंतु संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर संघाचा आघाडीचा बॅटर विशाल मोरे ही जोडी मैदानामध्ये आहे. सन्मानात्मक धावसंख्या उभी करण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असेल. इथे देखील गती परिवर्तन. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा काटा बदलतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू निर्धाव डॉट बॉल. धावसंख्या 6 वरती स्थिरावली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय अगदी योग्य आहे. सार्थ ठरलाय. इथे मात्र चेंडू भरकटलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. सोडून दिलाय. अवांतर धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. पॉवर प्लेचं षटक आहे. दुसरं षटक आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा इथे समोरच्या दिशेने मिडऑफचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात. सिंगल मिळेल. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरतोय. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत संथ गतीने इथे धावा उभ्या केल्या जात आहेत. यशवंत भाऊ पाचंगे 11 या संघाकडून. पुढचा चेंडू विशाल मोरे यांच्यासाठी. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. ते नंतर यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर या संघाची धावसंख्या होते ती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा काहीसा बदल केला जातोय. बॉलर नेम प्लीज. तुमचा अतिरिक्त खेळाडू कुठे? स्टार 11 पाठवून द्या लगेच.
आणि यशवंतभाऊ पाचंगे 11 आपला पण पाठवून द्या बॅटिंग होस तोपर्यंत तरी. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. अनिल दरेकर या देखील गोलंदाजाकडे तेवढी प्रभावशाली कामगिरी करण्याची ताकद आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय काहीशी गती परिवर्तन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी चेंडूला वळण दिलंय. पहिला चेंडू डॉट आहे. धावसंख्या 18 वरती स्थिरावली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन परंतु यावेळेस बॅटची लागलेली एज. जितेन शेळके संघाचा संघनायक या ठिकाणी होतोय बाद. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. जितेन शेळके इथे बाद होत आहेत परंतु गोलंदाजाचं इथे अनिलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी इथे केली जाते. अगदी 5 ते 6 पावलांचा वेगवान रनअप आहे परंतु चेंडू डिलिव्हर करत असताना जो डिलिव्हर पॉइंट आहे तिथे मात्र चेंडूवरती बोटं फिरवली जात आहेत आणि त्यानंतर गती देखील काहीशी कमी केली जाते. आणि या अनोख्या शैलीमध्ये इथे प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे बाद देखील होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत प्रवीण साठे. मागच्या मॅचमध्ये देखील अफलातून अशी सुरुवात अफलातून अशी बॅटिंग त्यांनी केली. इथे बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. ओ इथे इन फॉर्म बॅटरचा झेल निसटतोय. सोप्पा झेल निसटलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. प्रवीण साठे यांना मिळालेलं जीवदान धावसंख्या होते ती 19. कॅचेस विन द मॅचेस. प्रवीण साठे सारख्या एक सेट बॅटरला इथे जर आपण पाहिलं तर जीवदान दिलं जात आहे. पुन्हा एकदा गती इथे कमी केली परंतु इथे विशाल आपण पाहिलं तर बाद होत आहेत. चौथा बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. विशाल मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विशाल मोरे यांची जागा भरून काढण्यासाठी निकेतन पाटोळे. या जोडीवरती आता मात्र सर्व काही अवलंबून असेल कारण जी पडझड इथे केली आहे गोलंदाजांनी यशवंत भाऊ पाचंगे 11 या संघाची त्यातून सावरावं लागेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. पंचांकडे दाद मागितली आहे परंतु अमर साठे सरांनी कळवलंय की हा चेंडू यष्ट्यांचा कुठल्याही प्रकारचा वेध घेत नाहीये. त्याचमुळे इथे कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. लेगबाय स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा 20 रन्स. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. काय गोलंदाजी इथे केली अनिल यांनी. अप्रतिम. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू सोडून दिला आणि पंचांनी लगेचच गोलंदाजाला देखील दंडित केला. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे सोडलेला झेल आणि त्यानंतर पप्पू साठे यांच्या बॅटमधून येतोय गगनचुंबी गगनभेदी षटकार. 6 धावा. 2 मिनिटं डीजे. चला पुणे ग्रामीण विरुद्ध श्रेयांक क्रिकेट क्लब दोन्ही संघांना इथे शेवटचा पुकार. प्लेइंग 11 देण्यासाठी या आणि टॉस साठी देखील लगेच या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रवीण साठे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत बिग हिट आपल्याला देखील पाहायला मिळतील परंतु त्यांना रोखण्यासाठी संघाचे संघनायक पुन्हा एकदा तयार आहेत. गौरव वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन येतात. सेकंड लास्ट ओव्हर. इथे काहीसा बदल तर केला आहे आणि त्या बदलाचा फायदा देखील आपण होताना पाहिलाय. चांगली गोलंदाजी अनिल यांची आपण पाहिली होती. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या परंतु शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा बरोबर मिडल ऑफ द बॅट प्रवीण साठे यांच्या येतोय आणि त्यानंतर आलेला षटकार. धावसंख्या 27 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
षटक क्रमांक 4 ची सुरुवात. निकेतन पाटोळे इथे आपला फ्लाश दाखवतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. पहिल्या चेंडूवरती इथे गौरवचं स्वागत केलंय निकेतनने. षटकार ठोकून धावसंख्या होते ती 33 धावा. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट. काऊ कॉर्नर मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान मिळतात त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. बघा प्रवीण साठे यांचा सोडलेला झेल, त्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेला षटकार. निकेतन पाटोले मैदानामध्ये आला. पहिल्या चेंडूवरती त्याने या षटकाची सुरुवात षटकाराने केली आहे. त्यानंतर आलेल्या 2 धावसंख्या होते ती 35. चौथं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा इथे काहीशी गती कमी केली. वेगवान चेंडूवरती प्रहार झाला हे गौरवने देखील ओळखलं. त्यामुळे इथे व्हेरिएशन गौरवकडून पाहायला मिळतंय. लेदर बॉलचा चांगला अनुभव देखील आहे. त्यांचे सहकारी देखील कळवतात की गौरव सातत्याने लेदर बॉलवरती देखील चांगला खेळतो. त्यामुळे त्याची गोलंदाजी देखील तितकीच सुरेखरित्या. परंतु निकेतन पाटोळे पुन्हा एकदा इथे खेळून काढतोय गगनचुंबी षटकार. 6 धावा. चला धन्यवाद. चला पटपट चेंडू गेला तर दुसरा देऊन टाका. तो येईल त्याची वाट बघू नका. तुम्ही थोडस पटपट खेळत जा. वेळ अजिबात लावू नका. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. 41 रन्स ऑन अ बोर्ड. 41 धावा झाल्यात. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. दोन्ही टीम्स ग्रामीण पुणे ग्रामीण टीमचे कॅप्टन पुणे ग्रामीण टीमचे कॅप्टन शेवटचा पुकार असेल आपल्याला प्लेइंग 11 देण्यासाठी. या पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. कॅप्टनच्या विरोधात चढवलेलं आक्रमण निकेतन पाटोळेच्या बॅटमधून. या षटकातील तिसरा षटकार. 6 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर झपाट्याने वाढते. 47 धावा झाल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा आल्यात. पुढचा चेंडू इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. कमबॅक तर केलाय परंतु 1 धाव इथे पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. वन हँड पिकअप. फेकी देखील. वा काय फेकी केली आहे. आणि निकेतन त्या ठिकाणी होतोय बाद. एक चांगला बॅटर इथे ज्याच्या बॅटमधून षटकार येत होते तो धावबाद झालाय. एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचे लास्ट 6 बॉल. पुणे ग्रामीणची टीम अथवा कर्णधार अथवा कोणी टीम मेंबर आले असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी लगेच संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. श्रेयांक 11 हा संघ आलेला आहे. त्यांची प्लेइंग 11 देखील आलेली आहे. जो संघ इथे उशिरा येईल त्यांची षटकं कमी केली जातील. अनिल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. फलंदाजीसाठी येतात नवीन बॅटर अनिल. तर गोलंदाजी मार्क वरती किरण बांगर. किरण बांगर गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे स्लॅश केलाय. स्क्वेअर कटचा इथे म्हणावा तसा फटका पाहायला मिळाला नाही. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 49 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बॅटिंगसाठी देखील इथे आपण पाहतोय
इथे देखील बिगिटचा प्रयत्न, परंतु म्हणावं तसं टायमिंग इथे होत नाहीये. जर आपण पाहिलं तर बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 50 धावा, 50 अप. यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाच्या 50 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडू आहेत आणि प्रवीण साठे अजूनही मैदानामध्ये आहे. त्यामुळे 4 चेंडूंमध्ये बिगिटची अपेक्षा इथे संघाला असेलच. पाहूया गोलंदाज काय करतायत. इथे जोरदार अपील, परंतु पंचांनी कळवलंय, काहीसा इशारा इथे दिलाय. लेगबाई स्वरूपाची धाव मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 51 धावा. 51 रन्स ऑन अ बोर्ड. 51 धावा झाल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. बाळा गायकवाड आपण पाहतो इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. फलंदाज होईल इथे धावबाद बाळा गायकवाड. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत गणेश माने. स्ट्राईकला तो प्रवीण साठे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही, परंतु गोलंदाजाचं चातुर्य आहे. चांगली गोलंदाजी इथे केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा मिसफिल्ड होतोय, त्याचमुळे इथे एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. 53 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. दोन्ही संघ मैदानामध्ये जर आपण पाहिले तर स्टार 11 शिरूर आणि दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर. शिरूरच्या ज्या 2 संघांमधलं हे युद्ध आहे, जो जिंकेल तो शेवटच्या दिवशी सुपर 12 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जो हरेल त्याचा प्रवास इथेच थांबवला जाईल. पुढचा चेंडू इथे लोअर फुलटॉस आणि त्यावरती झेल टिपला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्येचं जर आलेख आपण पाहिला तर 53 धावा यशवंतभाऊ पाचंगे 11 या संघाने इथे पूर्ण केल्यात. तर 54 धावींची गरज स्टार 11 शिरूर या संघाला करायची आहे. एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर या आणि यशवंतभाऊ पाचंगे 11 लगेच मैदानाचा ताबा घ्या. तब्बल 11:30 वाजलेत. आपला पहिला लॉट आज पूर्ण झालेला नाहीये. सगळ्यांना खेळायचंय, वेळेत खेळायचंय, वेळ सगळ्यांनी पाळायची. चला पुणे ग्रामीण, पुणे ग्रामीण संघनायक, पुणे ग्रामीणचे संघनायक अजूनही इथे आलेले नाहीयेत. कुठे आहेत पुणे ग्रामीण? या लगेच पळत या, तुम्ही वेळ लावू नका. तुम्हाला 4 वेळा पुकार दिलाय. पटकन या. प्लेइंग 11 आणि टॉस. प्लेइंग 11 दिली दादा. पहिला टॉस का प्लेइंग 20? पहिली 20. दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत आणि चला लगेच स्टार 11 आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर पाठवून द्या. यशवंतभाऊ पाचंगे 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण वेळे अभावी इथे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. वेळेचं बंधन सगळ्यांनाच आहे. सगळ्यांनी वेळ पाळा. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तसं लगेच समालोचन कक्षामध्ये देखील काहीसा बदल. प्रवीण सरांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो. या सर, आपलं स्वागत आहे.
धन्यवाद शैलेश सर. यशवंत भाऊ पाचंगे 11 टीमनं सर्वप्रथम फलंदाजी केली. 53 बनवल्या. 54 धावांचं लक्ष्य समोर त्या ठिकाणी मात्र ठेवलं ते स्टार 11 शिरूर टीमच्या. शिरूर मधल्या दोन टीम आमने सामने अगदी आपण पाहतोय. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित एबी ट्रॉफीचा थरार आणि या ग्रुप नंबर 1 मधली ही तिसरी मॅच. दोन विजयी टीम आमने सामने अगदी आपण पाहतोय. पाहायचंय की या कोण या ठिकाणी विजय प्राप्त करणार. मैदानाच्या आतमध्ये या स्टार 11 शिरूर फलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्वराज कामठे आणि विजय पाबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती खेळतोय. स्वराज स्वराज स्ट्राइकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतो आहे. आकाश बोंबे पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला गेलाय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क अगदी आपण पाहतोय होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल असेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी मात्र टाकला गेलाय. आकाश त्या ठिकाणी या षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी हा फटका शतरक्षक चेंडू वरती या चेंडू सुसाट चौकार. सन्माननीय अतुल शेठ परांडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळत आहे. सन्माननीय आशिष शेठ चौधरी अतुल शेठ परांडे यांच्या समवेत मात्र आशिष शेठ यांचं देखील शुभ आगमन मनापासून स्वागत अगदी आपण पाहतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय पोहोचेल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. चेंडू चेक केला जाईल नक्की षटकार आहे की चौकार हे तिसरे पंच चेक करतील. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेतात या मैदानाचे ओनर स्वतः अमित खांदवे. अतिशय नामांकित अशा प्रकारचे फलंदाज म्हणून लोहगाव परिसरात अमित यांची देखील ओळख आहे. आणि या अमितजी खांदवे देखील व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. अमित भाऊ काल देखील उपस्थित होते. आज देखील उपस्थित नक्कीच आहेत आणि एबी ट्रॉफीचा आनंद नक्कीच घेताना जे पाहायला मिळत आहेत. टीव्ही अंपायर त्या ठिकाणी मात्र चेक करतील हा षटकार आहे की चौकार. आणि चौकार 4 धावा. हा फटका चेंडू एक टप्पा का सीमा पार. पुन्हा एकदा खणखणीत चौकार 4 रन. बारा धावा धावफलकावरती 12 रन मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आक्रमक शैलीतील फलंदाजी पहा पुन्हा एकदा स्विच हिटचा हा
नेत्रदीपक षटकार 6 धावा. थँक्यू. स्वराज कामटे नक्कीच अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला एक युवा खेळाडू आहे. रिव्हर्स स्वीप असतील, स्विच हिटचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि या सुरुवात अप्रतिम केली आहे स्वराज स्ट्राईकच्या दिशेला. युवा टॅलेंटेड खेळाडू नक्कीच आपण पाहतोय सक्सेस झालाय. अगोदर रिव्हर स्वीप खेळला होता, त्यानंतर स्विच हिटचा फटका त्यानं खेळला. पहा पुन्हा एकदा स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हवाई फायर षटकार. स्वराज जबरदस्त फलंदाजी करतो आहे. थँक्यू. प्रचंड मोठं आक्रमण स्वराज कामठेचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं स्विचिटचा फटका असेल किंवा रिव्हर्सचा फटका असेल, रिव्हर्स स्वीप, चांगले चांगले फलंदाज हा फटका खेळत असताना अनेक वेळेला अयशस्वी होतात. परंतु स्वराजनं ज्या वेळेस प्रयत्न केला सक्सेस झालाय आणि या जबरदस्त सुरुवात टीमला मात्र करून दिली आहे स्वराज कामठे यांनी. आता स्ट्राईकच्या दिशेला त्या ठिकाणी पोहोचलाय विजय पाबळे. त्या ठिकाणी मात्र स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय डफळ, आता अतिरिक्त खेळाडू विजय पाबळे सांगत, विजय डफळ आहे. तर गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतो आहे गोलंदाज अनिकेत सज्ज. हा फटका, कॅच ड्रॉप, चांगला प्रयत्न शतरक्षकाचा त्या ठिकाणी. त्यानंतर डायरेक्ट हिट, धावान पाठोपाठ धाव मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 25 धावा धावफलकावरती, 25 रन ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती, 54 धावांचा आहे लक्ष्य. अनिकेत त्या ठिकाणी मात्र षटक क्रमांक दुसरा टाकताना पाहायला मिळतो आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली. एक 27 धावा आहेत आणि याचबरोबर झेल टिपला जातो आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता स्वराज. परतावं लागतंय. महत्वपूर्ण विकेट स्वराजची पाहायला मिळते, विकेटचं पतन. यानंतरची जी मॅच होणार आहे सन्माननीय अतुल दादा परांडे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. त्याचबरोबर अमित दादा खानवे, अमित आपल्याला विनंती करतो आपण देखील टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सन्माननीय आशिष शेठ चौधरी आपल्याला विनंती करतो आपण देखील त्या ठिकाणी या नाणेफेकीसाठी पोहोचायचंय. यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा टॉस आपण करत आहोत. गौरव पुराणिक मैदानाच्या आतमध्ये. हा फटका थोडासा मिस टाइम, शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ज्या घेतल्या गेल्यात. एकूण 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. सन्माननीय अतुल दादा परांडे आणि या आशिष शेठ चौधरी, अमित दादा खानबेक
सगळे मान्यवर नाणेफेक संपन्न करतात. श्रेयांक 11 टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. हा फटका अगदी आपण पाहतो आहे, घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. डॉन देखील आपण किट मध्ये पाहतोय इन ऍक्शन. धावफलकावरती या 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत ताकवणेचं हे दुसरं आणि महत्वपूर्ण षटक चालू असताना 54 धावांचं लक्ष आहे. गौरव स्ट्राइक एंड वरती नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय नॉन स्ट्राइकला बॅटची काढा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र या जी घेतली जाईल. आमचे सगळे आयोजक संयोजक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अमित तापकीर सर अगदी आपण पाहतोय आयोजकाच्या भूमिकेतच आहेत, परंतु आज त्यांची टीम देखील आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाची जोरदार अपील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. अनेक घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहतो आहे. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. एबी ट्रॉफी 2024 चा थरार अगदी आपण या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय, आनंद नक्कीच घेतो आहे. एबी ट्रॉफी पहिलंच पर्व अगदी आपण संपन्न होताना पाहतोय. 44 टीमनं घेतलेला सहभाग आणि विनाशुल्क प्रवेश या क्रिकेटच्या स्पर्धेचं नक्कीच वैशिष्ट्य आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी 3 ग्रुप नक्कीच खेळताना आपण पाहतोय. काल देखील 3 ग्रुप खेळलेले आहेत आणि या प्रत्येक ग्रुपच्या 3 मॅचेस. पहिल्या ग्रुपची ही शेवटची मॅच असतात. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. यशवंतभाऊ पाचंगे 11 शिरूर टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करते, तर फलंदाजी स्टार 11 शिरूर टीम करताना आपल्याला पाहायला मिळते. आतिश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. कव्हरच्या दिशेला त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं गेलंय. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 33 धावा. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी जारी असताना हे पहा मैदानाच्या बाहेर जे प्रॅक्टिस करतायत ना, विनंती आहे सूचना ज्या दिल्या गेलेल्या आहेत त्याचं पालन करा. मैदानाच्या बाहेर प्रॅक्टिस अलाउड नाहीये. स्लोअर वन फाईन लेगच्या दिशेला दिशा दिली. एक चेंडू पोहोचेल सीमा पार. मिळतोय चौकार. 4 रन. धावफलक या चौकाराबरोबर जाऊन पोहोचेल 37 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू एक टप्पा खास सीमा पार. शतरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय आणि सीधा जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. स्टार 11 शिरूर टीम अगदी आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स दोन्ही फलंदाज देताना पाहायला मिळतात. स्वराजने देखील सुरुवात अतिशय जबरदस्त करून दिली. स्वराजची विकेट गेल्यानंतर विजय आणि गौरव चांगला खेळ नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहा पुन्हा एकदा चुका. गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो. ज्या ठिकाणी सिंगल मिळायला हवी त्या ठिकाणी मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत आणि धावफलक या 2 धावांच्या सहाय्याने जाऊन पोहोचेल 43 वरती.
विठ्ठलदादा टिंगरे नक्कीच अगदी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत चांगलं काम त्यांचं देखील पाहायला मिळतंय. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जे घेतली जाते. चौवेचाळीस धाबा धावफलकावरती, 44 रन ऑन स्कोर कार्ड. 44 धाबा धावफलकावरती आहेत. कोण बाजी मारणार? दोन्ही शिरूरच्या टीम्स आमने सामने आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिवर्सचा नक्कीच खेळलेला एक अप्रतिम चौकार, 4 रन. चौकाराबरोबर स्कोर कार्ड पोहोचले 48 वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. लक्ष आहे, समीकरण आहे ते 54 धावांचं. आतापर्यंत आले त्या 48 धावा. 12 चेंडू 6 धावांची गरज. स्टार 11 शिरूर मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली आहे. परंतु कर्णधार जितेन शेळके कशा प्रकारची रणनीती आखतायत. 12 बॉल 6 धावांची गरज असताना ते मात्र पाहायचं आहे. जिद्दीचा खेळ म्हणून नक्कीच या खेळाची ओळख. उडत्या पाखऱ्यांना परतीची तामान असावी, नजरे सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. अगदी आपण पाहतो आहे जिद्दीचा खेळ म्हणून या खेळाची ओळख आहे. आणि याचबरोबर षटकार ठोकलाय. सामना देखील त्या ठिकाणी संपला आणि अर्थात स्टार 11 टीमनं विजय पताका फडकवली. एक काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला. स्वराजनं करून दिलेली दमदार सुरुवात, त्यानंतर विजय आणि गौरव यांनी केलेला खेळ आणि त्याच्या बळावरती या ठिकाणी एक यशवंत भाऊ पाचंगे 11 टीमचा पराभव स्टार 11 टीम शिरूर करताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला परफॉर्मन्स नक्कीच राहिला आणि सुपर 11 मध्ये प्रवेश त्या ठिकाणी मात्र मिळवलाय. आजच्या ग्रुप 1 चा विनर म्हणून या टीमकडे नक्कीच पाहिले जाईल स्टार 11 शिरूर. यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर आपण देखील चांगला खेळ केलात आणि आपल्याला विनंती करतो की आपण फोटो सेशन साठी या ठिकाणी यायचं. एक लाईनअप मध्ये या. जितेन शेळके आणि टीम चांगला खेळ आपण देखील केलात. फोटो सेशन साठी आपण संपूर्ण टीमनं या ठिकाणी उपस्थित राहायचंय. चला आता वेळ न घेता शतरक्षण लागणं गरजेचं आहे. जितेन भाऊ आपण संपूर्ण टीम या फोटो सेशन करायचं आपल्याला. यशवंत भाऊ पाचंगे 11, श्रेयांक 11